आज आपण रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्येच परफेक्ट बटर चिकन घरी बनवू शकाल, कारण आपण एकदम स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक नक्की करा। आता बटर चिकनसाठी इथे चिकन घेतले, आता त्यासाठी तुम्ही बोनलेस चिकनचाही वापर करू शकता किंवा विथ बोन सुद्धा चालतं, कुठलेही घेऊ शकता। आता इथे मी 300 ग्रॅम एवढे चिकन घेतले आणि त्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य तुम्हाला देते, डिस्क्रिप्शनमध्ये देते। आता बघा, हे चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता याला सगळ्यात आधी आपल्याला मीठ लावून घ्यायचे आणि थोडासा लिंबाचा रस, ही स्टेप पहिले करायची आपल्याला। आता मीठ आणि लिंबाचा रस याला पण व्यवस्थित असं लावून घेऊयात। आता असं मीठ आणि लिंबाचा रस लावून याला 5 मिनटं बाजूला ठेवायचं आणि तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची। आता एका बाउलमध्ये आपल्याला दही घ्यायचे, साधारण 2 टेबलस्पून एवढं दही घेतलंय। दही खूप जास्तही आंबट घ्यायचं नाही आपल्याला। त्यामध्ये घालूयात आपण लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर असेल तर ती वापरा, बेडगी मिरची पावडर वापरली तरीही चालतं, त्यामुळे रंग छान येतो आणि कुठलाही फूड कलर आपल्याला यामध्ये घालायची गरज पडत नाही। आलं लसणाची पेस्ट घालूयात आणि यामध्ये तेल घालूयात। आता याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचे। दही शक्यतो फ्रेश वापरायचं, घट्ट जेवढं घट्ट दही असेल तेवढं चांगलं यासाठी। शक्यतो यासाठी जे आपण श्रीखंडसाठी जसं चक्का बनवतो त्या पद्धतीचं दही वापरलं जातं किंवा चक्का वापरला जातो, पण ते नसेल तर तुम्ही असं दहीसुद्धा वापरू शकता। आता हे फक्त असं व्यवस्थित मिक्स व्हायला हवं। आता हे मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये हे चिकन घालायचे आणि त्याला व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा, त्याला व्यवस्थित मसाल्याचं कोटिंग यायला हवं। शक्यतो चिकनचे लेग पीस वगैरे असतील तर त्याला असे कट मारून घ्यायचे, म्हणजे मसाला छान आतपर्यंत मुरतो। बघा, आता चिकनला छान असा मसाला लावून घेतला आहे। आता याला आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता हे वेळ असेल ना, तुम्ही 1-2 ताससुद्धा ठेवू शकता। जेवढं जास्त वेळ असं लावून ठेवाल तेवढ्याला फ्लेवर किंवा ह्याला टेस्ट छान येते। आता बरेच जण आदल्या दिवशी रात्री याला मसाला लावून ठेवतात, जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बनवायचं असेल फ्रीजमध्ये ठेवायचं तसंही करू शकता, किंवा 1-2 तास अगोदरच असं याला सगळा मसाला लावायचा आणि हे झाकून ठेवायचं आणि नंतर बनवायचं, टेस्ट एकदम मस्त येते। बघा, आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता हे आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात। आता काय करायचं, आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला बटर घालायचं। बटर जळू नये म्हणून पटकन यामध्ये मी कांदा घालते, उभा चिरलेला कांदा आहे। 2 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे। कांदा आपल्याला अगदी मिनिटभरच परतून घ्यायचा आहे, खूप जास्तही परतण्याची गरज नाही। आता त्यामध्येच मी आलं आणि लसूण घालते, सोबतच इथे काही खडे मसाले घेतलेत तेही घालते। खडे मसाले तुम्ही डायरेक्ट वरून टाकले किंवा तेलात टाकले, बटरमध्ये टाकले, कसंही टाकले तरी चालतं, कारण ही आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची, त्यामुळे त्याचा फ्लेवर यामध्ये उतरणारच आहे। आता तिथे यामध्ये मी घेतले, दालचिनी घेतलेली आहे, 2 हिरव्या वेलच्या, 4-5 काळी मिरी आणि 2-3 लवंगा घेतल्यात। सोबतच यामध्ये तमालपत्र घालूयात। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं। यासाठी आपल्याला ग्रेव्हीसाठी टोमॅटो जास्त वापरायचे। आता जवळपास हे मी 250 ग्रॅम एवढे टोमॅटो घेतलेले, छान लाल रंगाचे किंवा छान पिकलेले टोमॅटो वापरायचे त्यासाठी। त्याच्या फोडी करून घेतल्या। यामध्ये घालूयात 8-10 काजू, त्याने टेक्स्चर आणि टेस्ट दोन्हीही छान येतं। लाल मिरची पावडर घालते, काश्मीरी मिरची पावडर असेल तर तीच वापरा, आणि मीठ घालते। आता हे पुन्हा सगळं मी 1-2 मिनटं परतून घेतलं आणि यामध्ये आता पाणी घालते। तर साधारण 2 ग्लास एवढं पाणी घातलं मी यामध्ये। मिक्स करायचं आणि आता याला आपल्याला यावरती झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचे। आता 10 मिनटं झालेले आहेत, हे छान शिजलं गेलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे, किंवा हँड ब्लेंडर जर असेल तर तुम्ही हे गरमसुद्धा ब्लेंड करून घेऊ शकता।
आता आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे. आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. कमी फ्लेमवरती जर ठेवलं तर चिकनला पाणी सुटतं. राहिलेला जो मसाला असेल यामध्ये तोही आपल्याला चिकनच्या पीसेसला लावून घ्यायचा आहे. यासाठी हवं तर तुम्ही नॉनस्टिक पॅनचा सुद्धा वापर करू शकता. आता चिकन दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थित असं कुक होऊ द्यायचं आहे. आता बघा हे चिकन व्यवस्थित कुक झालेलं आहे. म्हणजे 100% कुक करायची गरज नाही आपल्याला. 70-80% हे कुक झालं किंवा शिजलं तरीही चालतं. सुरुवातीला हे मी 5 मिनटं मोठ्या फ्लेमवरती ठेवलं, त्यामुळे याला पाणी सुटत नाही. आणि नंतर हे 8 ते 10 मिनटं कमी फ्लेमवरती होऊ दिलेलं आहे. बघा एकदम मस्त झालेला रंग आणि टेक्स्चर खूप जास्त छान आलेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता काय करायचं आपल्याला, हे व्यवस्थित गार झालं आहे. यातले खडे मसाले काढून टाकायचे आणि ह्याला आपल्याला मिक्सरमधून याला ब्लेंड करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. आता हे मिक्सरमधून फिरवून घेतले. आता काय करायचं आपल्याला, याचं टेक्स्चर एकदम रेस्टॉरंटसारखं येण्यासाठी याला गाळून घ्यायचं आहे. तर गाळणी घ्यायची. आता हे स्ट्रेन करून घेतलं आहे. बघा एकदम मस्त ग्रेव्ही झाली. आता एकतर तुम्ही ही ग्रेव्ही काढून घेऊन यामध्ये फोडणी करू शकता डबल, किंवा मग अशीच ग्रेव्ही ठेवायची यामध्ये. ही थोडी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे चिकन घालायचं आहे. आणि जर तुम्हाला ॲडिशनल तडका हवा असेल तर छोट्या तडका पॅनमध्ये केला तरीही चालतं. याला टेक्स्चर आणि थिकनेस एकदम मस्त आलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जर मीठ कमी असेल, तिखट कमी असेल तर टेस्ट करून ते टाकायचं आहे. आता इथे मी काय केलं, एक तडका पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये बटर घालते. बारीक चिरलेली अद्रक घालायची, आलं घालायचे बारीक चिरलेलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि अगदी हलकंसंच याला परतून घ्यायचं. खूप जास्त जर परतलं तर मग बटर जळू शकतं. बघा आता ही ग्रेव्ही पण छान गरम झालेली आहे. त्यामध्ये आपण हा तडका घालूयात. व्यवस्थित त्याला एकदा मिक्स करायचं. बटर जर तुम्हाला आणखी हवं असेल तर तुम्ही बटरचं प्रमाण आणखी वाढवू शकता. आता हे गरम झालेले ग्रेव्ही गरम झाली की त्यामध्ये हे चिकन घालायचे. यातला जो मसाला आहे तो सगळा आपल्याला त्यामध्ये घालायचा. आता याला मिक्स करूयात आणि 2-3 मिनटं एकदम मोठ्या फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आणि नंतर फ्लेम आपल्याला कमी करायची. त्यामुळे काय होतं, चिकन जरी थोडंफार कच्चं राहिलेलं असेल तरी या ग्रेव्हीमध्ये ते व्यवस्थित शिजून जातं. आता आपण फ्लेम कमी करूयात आणि कमी फ्लेमवरतीच होऊ देऊयात. आता सगळ्यात शेवटी काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये ना अगदी थोडी साखर घालायची, साधारण अर्धा टीस्पून, फक्त चव बॅलन्स करण्यासाठी, कारण यामध्ये आपण टोमॅटो भरपूर घातलेले. थोडी कसुरी मेथी घालायची. सोबतच आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम घालायची. तर फ्रेश क्रीम ऑप्शनल आहे, पण तुम्हाला जर एकदम रेस्टॉरंट स्टाईल पाहिजे असेल तर फ्रेश क्रीम घाला आणि थोडंसं आपण बटर घालूयात. एकदा मिक्स करून घ्यायचे. आता फक्त याला आपल्याला 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि खाण्यासाठी आपलं मस्त असं बटर चिकन तयार झालेलं आहे. याचा रंग टेक्स्चर बघू शकता, खूप छान आलेलं आहे. चवीलाही मस्त झालं आणि चिकनसुद्धा परफेक्ट शिजलेलं आहे. तर आजची ही एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.